आम्ही दलित व मुस्लिम ह्या दोन समाजानं नक्की भाजपला मतदान करायचं कशासाठी? नमस्कार, मी हमीद बागवान. बहुजन क्रांती न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. नमस्कार, बहुजन क्रांती न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सांगोल्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात काही लोकांची गाठी घेऊन त्यांची काय मत आहे आज आपण जाणण्याचा प्रयत्न करतोय. आता आपल्यापाशी आहे अरुण भाऊ. सध्या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात तुमचं काय मत आहे बाबा? काय चालू आहे राजकारणामध्ये? आता सध्या तर पाहिलं तर सध्या शिवसेना आनंदभाऊ माने नगराध्यक्षपदासाठी सरस ठरता येतं असं जनतेतून ऐकायला मिळत आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देत आहे. नाही, तुम्ही पाठिंबा देत आहे बरोबर आहे, पण राजकारणाचं जे धोरण चालू आहे ह्याच्यावर तुम्ही काय म्हणता? राजकारण सध्या धोरण आजपर्यंत आपण सर्वत्र पाहिलेलं आहे. भाजप शिवसेनेची युती असताना सांगोल्यात प्रथमच भाजप आणि शिवसेनेची युती झालेली दिसत नाही आहे आणि भाजपबरोबर सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षाची कधी युती झालेली नव्हती. पण यावेळी आज असं घडलं आहे की आज शेतकरी कामगार पक्षाचा माणूस नगराध्यक्षपदासाठी उभा करतात आणि दुसऱ्या दिवशी तोच माणूस भाजपमध्ये जातो आणि जे आज पदार्पण केलेल्या माणसाला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट भाजप नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीला त्यांना हे देतात, सीट देतात. त्यामुळं सध्या सांगोलीची जनता पूर्णपणे नाराज आहे. सांगोला शहरात सध्या एकमेव आनंदभाऊ माने यांचं वारं आहे. 100% ते येणार, यात काय वाद नाही, शंका नाही. 100 नव्हे 1001% आनंदभाऊ माने शिवसेना नगराध्यक्ष निवडून येणार, यात काही शंका नाही. लावा ताकद. आपण आज आता बघत आहे की इथं मामा आहेत. मामाला विचारू, मामा आज नगरपालिका इलेक्शन जज चालू आहे. या नगरपालिका इलेक्शनमध्ये कोण नेते मंडळी असं वर्चस्व असं वाटतं? नगराध्यक्षासाठी कोण आहे चांगलं? आता चांगलं कोण आता आनंद मानायची काम कोण करत? हा. अच्छा, वार्ड क्रमांक 10 जे अपक्ष उमेदवार उभा राहिलेत संतोषजी महिमकर, आज आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. संतोषजी, आज आपण 10 वार्ड क्रमांक 10मधून अर्ज जी भरला आहे त्या अर्जासंदर्भात आपण जे अर्ज भरला आहे त्या वार्डामधून आपली काय इच्छा आहे? आपण काय आपले मत? आमच्या मी संतोष मधुकर महिमकर प्रभागातून 10 नंबर प्रभागातून मी उभा आहे. लोकांचे सर्व आता जी सध्या कामं आहेत ते प्रभागातली कामं हे आहेत. प्रभागात कामं काही झालेली नाहीत मागच्या 5-10 वर्षात. त्यातून मी पूर्ण करण्याची इच्छा बाळगून उभा आहे आणि लोकांचं प्रामाणिक मत आहे की एखादा चांगला उमेदवार तिथं असावा जो लोकांमध्ये मिळून मिसळून किंवा लोकांच्या अहोरात्र कामाला येऊन तिथं कोणीतरी आपला माणूस असावा असं लोकांची इच्छा आहे. त्या ह्याच्यातून मी इथं प्रयत्न करत आहे. गेल्या 8-9 वर्षात प्रभागामध्ये काही म्हणजे कामे झाली नाहीत. त्या कामासाठी मी स्वतः तिथं करण्याची इच्छा आहे माझ्या कामे नवीन आणि त्यातून जनतेने मला भरपूर साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मी ह्या प्रभागात उभं राहण्याची इच्छा बाळगूनच अपक्ष हे अर्ज भरलेला होता. त्यातून पुढं काही गोष्टी घडत गेल्या व्यवस्थित. त्यातून जरा संधी मिळत गेली आणि पूर्ण ताकदीनं जनता माझ्या पाठीमागे राहील हे मी त्यांना हे करतो. अध्यक्ष म्हणून आपण नगरसेवक 10 वार्ड क्रमांक 10 म्हणून आहेत. नगर अध्यक्ष म्हणून आपली कोण असं आहे की बाबा नगराध्यक्ष असावा असं कोण वाटतं आपल्याला? नगरसेवक म्हणून झपके सरांचे मुलगा विश्वेश झपके साहेब हे सुशिक्षित आणि त्यांचं विचारसरणी त्यातून ते ठामपणे उभा आहेत की त्यांना काहीतरी सांगोला शहरात बदल करायचा आहे. या हेतूने ते नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणूनच उभारले आहेत. हे तुम्हाला म्हणजे हां, त्यांच्या चांगल्या गोष्टी आवडल्यामुळे मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. सध्या सांगोला नगरपालिकेची हे निवडणूक चालू आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीच्याबद्दल मला असं बोलावंसं वाटतंय. सांगोल्याच्या इतिहासात ही अशी पहिली निवडणूक असेल की एकच पक्ष आणि एकच चिन्ह घेऊन उभारणारा एकच माणूस राहिलेला आहे. बाकीच्या पक्षामध्ये चिन्हसुद्धा वाटप नाहीत अजून. अशी परिस्थिती सांगोल्या
शहराच्या आजूबाजूला परिसरात पसरलेली आहे आणि शिवसेना ही बापूची सेना आहे. म्हणजे बापू ज्या पार्टीत आहेत ते सेना अतिशय फुल फॉर्ममध्ये चाललेली आहे. सांगोल्यामध्ये जे राजकारण चालू आहे आता सध्या त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सांगोल्यात जे ही राजकारण झालेलं आहे असं गेले 50 वर्षात कधीसुद्धा हे राजकारण असं घडलेलं नाही. कुटीर राजकारण चालू आहे. ह्याची पार्टी फोडायची, त्याची पार्टी फोडायची, सत्ताधारीनं काय तर दुरुपयोग करायचा, या सगळ्या गोष्टी सांगोल्यात कधीच घडलेल्या नाहीत. अशा गोष्टी पहिल्यांदाच घडतील आणि अशा गोष्टी घडू नये. सांगोलीवासियांमध्ये एक श्रद्धेचा, भावाचा, एकमेकाच्या प्रेमाचा जी संबंध आहे, जी नातेगोती आहेत, त्या ह्या वागण्यामुळं तुटायला लागलेल्या आहेत आणि द्वेष निर्माण व्हायला लागला आहे. समाजात द्वेष निर्माण व्हायला लागला आहे. असं होऊ नये. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तरी नेत्यांना माझं असं म्हणणं आहे की ह्या गोष्टी कुठल्याही नेत्यांनी करू नये. जाती धर्माचं राजकारण करू नये. हे राजकारण हे 2 दिवसाचं आहे. जाती धर्माचं राजकारण करून तुम्ही आमच्या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कुठल्याच करू नये अशी नेत्यांना माझी विनंती राहील. सध्या जे नगरपालिकेची निवडणूक चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्वांना मानाचा जय भीम. मी किरण दिवाकर बनसोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष. नगरपालिकेच्या रणधुमाळी जी आता भाजप संघ युती आहे, भाजप कमळ, तर सांगोला शहरात शहाजी बापू पाटील व आनंदा माने ह्या गटाला फिरायची आणि काळजी करायची सुद्धा गरज राहिली नाही. त्यांनी भाजपकडे गेल्यामुळं आपोआपच सगळं सोपं इथं झालेलं आहे. सांगोल्याची जनता पैशी तुमची दादागिरी कशालाच बळी पडणार नाही आणि हे सांगोल्याची जनता मान्य करणार नाही. हो, सांगोल्यात दादागिरी कसला जरी कोण आलं दबावापोटी चालत नाही. हे सांगोला आहे. सांगोल्याची जनता सुज्ञ आहे. परवा मी 4 दिवसाखाली शहाजी बापू पाटील काय गोष्टी आमच्या युती असताना आम्हाला जागा दिली नाही, विश्वासात घेतलं नाही, म्हणून मी बाईटमध्ये शहाजी बापू पाटील यांना एकदम खालच्या पातळीवर जाईन त्यांनासुद्धा मी टीका टिप्पणी केलेली आहे. पहिलं मी दिलगिरी व्यक्त करतो. बापूनं काय RPIला द्यायची ती काय द्यायचं ती दिलेलं आहे, मानपान बोलवून घेऊन. पण ह्या दोघांनी काही चर्चेला बोलवलं नाही, काय नाही. आम्ही दलित व मुस्लिम ह्या 2 समाजानं नक्की भाजपला मतदान करायचं कशासाठी? भाजपनं आमच्यासाठी केलंच काय? ना दलिताला कुठं, ना मुस्लिमाला कुठं. मशिदीवरचं बोंगच काढा, मदरसेच पाडा, दाड्याच वाडा, ह्यासाठी मतदान करायचं आहे का? परवा पालकमंत्र्यानं स्टेटमेंट दिलं मुस्लिम समाज हा भाजपसोबत राहील. मग ह्यासाठी राहील का? दलित आणि मुस्लिम समाज भाजप ही कधीच मान्य करणार नाही आणि सांगोल्यातली इतर जनता पण कधीच भाजपला मतदान करणार नाही, मान्य करणार नाही. त्यामुळं सांगोला शहरात व तालुक्यात फक्त शहाजी बापू पाटील, आनंदा माने हीच चालणार आहे. इतर दुसरं काहीही चालणार नाही, कुठलाच पक्ष चालणार नाही. काय काळजी करायची गरज नाही. सांगोला शहरात या नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी, प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस जरी स्वतः आले तरी काही फरक पडणार नाही. आनंदा गोरख माने ही विजय झालेला आहे, शहाजी बापूच्या गटाचा विजय झालेला आहे, ह्यात दुमत नाही. सांगोल्यात येऊन फिरून गेले चालत दौरं करून तरी उपयोग होणार नाही. आता काल पालकमंत्र्याचं स्टेटमेंट मी आत्ता मोबाईलवर आलं बघितलं. सांगोल्याच्या राजकारणात व इलेक्शनसाठी व सत्ता आणण्यासाठी म्हणतं आहे साम दाम दंड भेद सगळं करून बघणार आहे. मग ही दादागिरीची भाषा आहे. हे सांगोल्यातलं कुठलाच मतदार सहन करणार नाही बाबा. त्यामुळे शहाजी बापू पाटलांना जास्त लोड घ्यायची गरज नाही. बापू आनंद माने गटाचा विजय झालेला आहे ही निश्चित आहे. त्यांनी काय जरी केलं, एका मताला लाख रुपये प्रमाणे जरी पैसे वाटलं तर काही उपयोग होणार नाही. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी जे कॅन्डिडेट उभा राहिलेत या संदर्भात तुमचं काय मत आहे? आमचा प्रभाग क्रमांक 1 आहे. त्यात राणीताई आनंदा माने, राजाभाऊ मदने हे 2 नगरसेवक आहेत. त्या नगराध्यक्ष पदाला आनंदभाऊ माने उभा राहिलेले आहेत. आम्ही पहिल्यापासून आनंदा माने माझा 5वी 10वीपासून मित्र आहे आणि पहिल्यापासून आम्ही आनंदाभाऊ मानेचा फॅन आहे आणि आम्हाला वाटतं आनंदभाऊ हे निवडून यावं आणि त्यांचं धनुष्यबाण चिन्ह आहे नगराध्यक्ष पदाचं आणि माणूस चांगला आहे तो. आज 2025 सांगोला नगरपालिका निवडणूक चालू आहे. या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या काही राजकारण चालू आहे, राजकारणी घडामोडी होतात, त्या संदर्भात तुमचं काय मत आहे?
घडामोडी तर वाईटच आहे, पण शेवटी कसं आहे, जे नेता कुठल्या वार्डात उभा राहिला आहे त्याचं कुठल्या नेत्याचं कार्य चांगलं आहे ते निश्चित 100% येणार. हे धरलेलं. आता आनंद माने आहे, आनंद माने जी आहे ती 4 माणसात उठणं बसणारा माणूस आहे, प्रत्येकाच्या दुःखात सुखात सामील होणारा माणूस आहे, त्याच्यामुळे ते 100% निवडून येणारच असं आमचं मत वैयक्तिक आहे. हां, कारण गोरगरिबीला साथ देणारा माणूस आहे तो, कारण जे दुःखात साथ होतो त्याचीच माणूस जाणीवत होतं. बरोबर आहे. हे निश्चित आहे की येणाऱ्या ह्या नगरपालिकेमध्ये आनंद माने नगरसेवक 101% बसणार. 1% हा नगरपालिकेमध्ये नगरपालिकेचे जे निवडणूक लागलेलं आहे या निवडीसंदर्भात या राजकारणामध्ये आपले युवक म्हणून आपलं काय मत आहे की बाबा या नगरपालिकेमध्ये कोण नगराध्यक्ष असावा किंवा कोण नगरसेवक असावा? फक्त आनंद भाऊ माने आनंद भाऊ नगराध्यक्ष आणि पूर्ण टीम निवडून यावं ही इच्छा आहे. आनंद भाऊ असं काय केले आनंद भाऊने की बाबा सर्व टीम युवा किंवा आनंद भाऊ मानेच असावे असं वाटतं आपल्याला? अहो, बरंच कामं केली ती त्यांनी आपल्या वार्डात. ही पूर्ण कधी बी फोन करू द्या, निम्यारात्रीला कधी पण येणारा माणूस आहे ती, त्यामुळे तीच नगराध्यक्ष झाले पाहिजेत. हो. आपलं काय मत आहे बाई सदर या सांगोला शहरामध्ये काय बदल घडावा का नाही घडावा? हो, बदल घडावा ह्यासाठी तर प्रयत्न चालू आहेत ना. जे त्यांचे पॅनल संपूर्ण उभा केले त्या पॅनलला जनता पाठिंबा असेल का? हो, 100% जनतेची. हो, 100% आपल्याला काय वाटतं? हो 100% असणार. पाठिंबा आनंद भाऊचं पॅनल 1 वे निवडून येणार. आनंद भाऊ ही चर्चेमध्ये आहे सगळेच. ते आनंद भाऊने असं सगळ्याचे काय मन जिंकलेत? गोरगरिबांसाठी चांगले आहेत आनंद भाऊ.